आज आपण पोरादेवीचे दर्शनाला आला, काय साकडं घातलं देवाला? काही नाही, आपण बघितलं असेल की लोकसभेची मी निवडणूक ही लढवत आहे आणि ही निवडणूक लढवत असताना मी जे देशात खऱ्या अर्थानं हुकुमशाही राज्य करत आहे त्या हुकुमशाहीचा कुठेतरी नायनाट झाला पाहिजे आणि लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत राहिली पाहिजे, त्यासाठी माझी ही लढाई आहे। आणि आज आपल्याला माहीत आहे या ठिकाणी सेवालाल महाराज असतील, पोरादेवी असतील, या ठिकाणी बंजारा समाजाचं एक आराध्य दैवत हे आहे आणि या ठिकाणी खासदार साहेब सुद्धा मागच्या वेळी आले होते आणि मी सुद्धा आज सगळ्या देवांचं दर्शन घेत असताना अत्यंत महत्त्वाची असलेली पोरादेवी आणि सेवालाल महाराज यांच्या दर्शनासाठी आली आणि साकडं घालत असताना ही निवडणूक मी खऱ्या अर्थानं बेरोजगार असतील, सुशिक्षित असतील, जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी ही निवडणूक लढवत आहे आणि मला 100% विश्वास आहे या ठिकाणी मी आली आणि दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतला तर 100% विजय हा माझा होईल। आज आपण वडट्टीवारांच्या भेटीला गेला होता, काही नाराजी वगैरे दूर करण्यासाठी? काही नाही, या महाराष्ट्राचे ते विरोधी पक्ष नेते आहे आणि पक्षाची उमेदवारी मला मिळाली। माझं कर्तव्य आहे की विरोधी पक्ष नेते आणि आमच्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री देखील होते आणि पक्षाचे सिनियर लीडर आहे, त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं हा मला गरजेचा होता। मुनगंटीवार आपल्यावर अनेक वेळा जाहीर टीका करताय, कसं? शेवटी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून टीकासत्र हे निवडणुकीपर्यंत चालतच राहणार। आम्ही त्यांच्यावरती टीका करू, ते आमच्यावरती टीका करणार, हा काही विषय नाही। उमेदवार म्हटल्यावर एकमेकावरती टीका हे शेवटपर्यंत चालत नाही। वैयक्तिक टीका होते, वैयक्तिक टीका झाल्या तरी आदरणीय कितीही टीका झाल्या तरी शेवटी टीका याच्याच होत्या की जो माणूस चर्चेत राहतो, कदाचित त्यांच्या या टीकेमुळे मी चर्चेत आहे आणि चांगली प्रसिद्धी माझी त्यांच्या टीकेमुळे होत आहे। म्हणून मला माहित आहे की टीका कितीही केल्या तरी मतदारांनी कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं हे मतदार ठरवतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।